आपण शरद पवारांचा अपमान केला नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। सुप्रिया सुळेंचा आरोप नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटलंय। अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ही प्रतिक्रिया दिली आहे। वेगळं बोलून टीका टिप्पणी करण्यास भाग पडतील, आपण टीका करायची नाही, विकासावर लक्ष द्यायचं, हे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। दरम्यान सुप्रिया सुळेंनी अजित पवारांनी बैठकीत शरद पवारांना बोलू दिला नसल्याचा आरोप केला होता, त्यालाच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं। ह्या मीटिंग मध्ये मी फक्त इन्व्हाइट आहे, ते आम्हाला मान्य, आम्ही काय मतदान मागत नव्हतो, आम्ही फक्त प्रश्न विचारत होतो। आणि आदरणीय पवार साहेबांनी एक प्रश्न विचारला की विकास निधी कसा डिवाइड होतो, एवढाच। त्याच्यावर आम्हाला एवढं मोठं लेक्चर देण्यात आलं की तुम्हाला अधिकारच नाहीत, हे नाही ते नाही। होल पॉइंट इज, आणि आम्हाला GR दाखवण्यात आला, आणि मी तो GR संध्याकाळी नंतर मी विचारलं की मग जर आम्हाला बोलायचाच अधिकार नाही, आम्हाला काहीच अधिकार नाही, आम्हाला बोलवता कशाला मीटिंगला? पण नंतर प्रशासनानेच मला सांगितलं की तुम्हाला इन्व्हिटेशननी बोलवतात, तुम्हाला बोलायचा अधिकार आहे। आणि ही दडपशाही आहे। दडपशाही कधी येते? जेव्हा कोणी तुम्हाला बोलायला नाही म्हणतं, त्याला दडपशाही म्हणतात। काल इथल्या सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी सांगितलं साहेबांचा मी अपमान केला। मी कधी साहेबांचा अपमान केलेला नाहीये, करणार पण नाही, काही कारण पण नाही, कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत म्हणून मानत आलेलो आहे। पण काहीतरी अशा पद्धतीचं निरेटिव्ह हा डेव्हलप करायचा आणि त्याच्यातनं कार्यकर्त्यांना आणि जनतेला सांगायचं साहेबांचा अपमान केला, साहेबांना असं केलं तसं केलं, अशासाठी आपण करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।